दाखवलं नाही, डिरेक्टली मी तुम्हाला ब्रेकफास्ट दाखवते. अजून मला पूजा करायची आहे, पण आईच्या पप्पांना बाहेर जायचं आहे, त्यांना मी पटकन ब्रेकफास्ट बनवून देते. आयुष गेला आई स्कूलला, त्यालाही मी ब्रेकफास्ट वगैरे सगळं करून दिलेलं आहे. हे शेवायचं उपीट गरम गरमच छान लागतं, त्यामुळे आता त्यांच्यासाठी बनवत आहे मी. त्यानंतर मला पूजा करायची आहे आणि मग आपल्याला संध्याकाळी नागपंचमीची सगळी तयारी करायची आहे. मी आज बनवणार आहे पुरणपोळी. खूप सिरियस होऊन कामं करायची नाही, हसी खेळत मजा मस्ती आपण कामं करायचे. सिरियस नाही व्हायचं. कोणतीही गोष्ट हसी मजाक करून केलं ते काम केलेलं आपल्याला काही वाटत नाही, एकदम फ्री. आपण बनवणार तर आता मी बनवून दाखवते तुम्हाला पुरणपोळी. आणि माझी पुरणपोळी फुगती की नाही आपण बघूया, मला येते की नाही तर आपण बघूया. चला थोडासा उंडा घेतला मी. आज नागपंचमीच्या दिवशी ना आम्ही तर हे बनवतो, फक्त पोळी आणि आमटी. भजी, कुरडई, पापड, भात हे आम्ही करत नाही, फक्त दूध, पोळी आणि आमटी. आणि कानुले पण बनवतात, तर कानुले कसे बनवतात तेही दाखवते मी तुम्हाला. तुमच्या तिकडे काय बनवतात किंवा तुम्ही असंच बनवता का, मला कमेंट्स करून नक्की सांगा. येड्यागत करू नका. काय हो का
फुगतात हे माझ्या पोळ्या मस्त छान. हे बघा इथे मी धिंड बनवलेले आहे. आमच्या गावाकडे हे असे याला हे म्हणतात कानुले म्हणतात किंवा कोणी धिंड म्हणतात, आम्ही कानुले म्हणतो. तर हे बघा मी असे बनवले, उकडून घेतले. कुणी कुणी डायरेक्टली पाण्यात टाकून उकडतात, मी तसं नाही केलेलं. मी हे चाळणीवर उकडलेलं. आपण आपलं जसं योग्य वाटतं, जसं आपल्याला कम्फर्टेबल वाटतं आपण तसं बनवायचं. आणि इथे मी हे बघा तुम्हाला बनवून पण दाखवते कसं बनवायचं ते. अशी गोळी बनवून घेतली का ती अशी थोडीशी लांबसर लाटून घ्यायची ग. त्यात असं थोडं पुरण घालायचं आहे असं. आणि त्यानंतर हे असं करायचं, इकडून एकदा फोल्ड करायचं. दोन्हीकडून फोल्ड केलं, हे राहिलेलं इकडनं फोल्ड करायचं आणि हे इकडनं फोल्ड करायचं. तर बघू शकता आपलं धिंड रेडी आहे. आणि माझी मेहंदी कशी रंगली ते पण सांगा. हे बघा, तर इथे बघू शकता आपला पूर्ण स्वयंपाक रेडी झाला आहे. मी ताट सुद्धा बनवून घेतलेलं आहे आपल्या देवांसाठी. तर आपल्याला जे आपण तिथे नाग नरसोबांची नागांची पूजा केली आहे, तिथे मी हे धिंड, पोळी, दूध, आमटी याचा नैवेद्य दाखवणार आहे आणि आपल्या देवहऱ्यातही दाखवणार आहे. तर पोळी म्हटलं की कसं तूप असं भरभरून घातलं पाहिजे. ह्या दिंडांवर पण घालते आणि ह्या पोळीवर पण तूप घालून घेते मी. कसं छान. तर हा नैवेद्य आपण देवांना दाखवून घेऊयात. तर इथे बघू शकता मी नैवेद्याचं ताट घेऊन देवांना दाखवते नैवेद्य. तर तुम्ही काय बनवलं आज नागपंचमी विशेष, तर मी तुम्हाला दाखवलंय. पोळी, धिंड, आमटी आणि दूध. चला, तर इथे बघा माझं सगळं आवरून झालं आहे आणि आता बघा मी रेडी होत आहे. चला तर झाली मी रेडी. बघा कसं वाटतंय माझा आजचा नागपंचमीचा लुक, तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. चला आपण देवाला आता नैवेद्य वगैरे दाखवून घेऊ, पूजा वगैरे करू, सांजवात करून घेऊ आता आपण. हे बघा मी ते हे कानोले देवाला नैवेद्य दाखवून घेतलं आहे नागोबाला. सकाळी मी फक्त दूध आणि लाह्या दाखवले होते. आमच्या तिकडे सकाळी दूध आणि लाह्या दाखवतात आणि संध्याकाळी किंवा दुपारच्या नंतर हे असे कानोले दाखवतात. तेच इथे मी तो नैवेद्य आमच्याकडे कानोले म्हणतात, तेच इथे तुम्ही नैवेद्य अर्पण केला आहे. इकडं ह्या देवी देवतांना सुद्धा मी नैवेद्य अर्पण केला आहे. पोळी आहे, ते कानोले, आमटी आणि दूध.
तर मंडळी, तर आजचा होता माझा असा दिवस नागपंचमीचा. सगळा स्वयंपाक वगैरे, देवाला नैवेद्य वगैरे झाला आहे आणि इथेही मी संध्याकाळची सांजवात करून घेते, देवाला नैवेद्य वगैरे अर्पण करून घेते. तर बघा, सणवार असल्यानं घराचं एक आपल्याला एकदम एक पॉझिटिव्ह फिलिंग येते आणि आपल्या मनालाही छान वाटतं. आपण आपले जे सणवार असते ते आपण आपले साजरे केलेच पाहिजे. आपण ते नाही केलं तर आपल्या मुलांना कसं कळणार की नागपंचमी म्हणजे काय, किंवा दुसरे सण जे काही असते ते त्यांना कसं कळणार की हे आपली परंपरा आहे. तर त्याचे महत्त्वही सांगितले पाहिजे आणि त्यांना ते आपण घरात साजरे करून त्यांना ते दाखवलं पाहिजे. तर नागपंचमीला बघा, गावाला झोका वगैरे असतो, झोका खेळतात बायका सगळ्या मिळून. गावात मंदिरात जातात, वारुळाला जातात, तिथे ते कानुले दिंड असते त्याचा नैवेद्य दाखवला जातो. सगळ्या जणी फेर धरतात, गाणे बोलतात, झोका खेळतात, खूप मस्त असतं. पण इकडे म्हणजे सिटीमध्ये असं काही नसतं. पण आपण त्यातलं त्यातही आपण आपलं साजरं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते आपल्या मुलांनी बघितलं पाहिजे. पुढची जनरेशन तेच असते की त्यांनी पण आपलं अनुकरण करत हे सगळे जे काही आपल्या रूढी परंपरा सणवार आहे त्यांनी ते केलं पाहिजे. मला एक माझ्या लहानपणचं सांगू इच्छा होती. माझी एक फ्रेंड होती अनिता म्हणून, आमच्या शेजारीच राहायची, आणि ती आणि मी नागपंचमीचा सण असला ना तर आदल्या दिवशीपासून आमची तयारी असायची की साडी घालायची, मेहंदी काढायची. आणि एकदम छोटं होतं, म्हणजे आम्ही 5वी 6वीला असून ती साडी घालून आम्ही ना गावात मंदिरात जायचो, तिथे झोका खेळायचो आणि ती साडी वगैरे घालायचो. म्हणजे एवढी छान फिलिंग असायची ना, म्हणजे ते लहानपणचे दिवस असं बघा वेगळेच असतात. आणि आता तिचंही लग्न झालेलं आहे, ती तिच्या संसारात आहे. पण बघेल आता मी गेल्या ना तिच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. खूप माझ्या जवळची मैत्रीण होती ती. तर चला, असा होता माझा आजचा दिवस. सगळ्यांच्याच बघा अशा काही ना काही आठवणी असतात आपल्या लहानपणच्या, आणि बालपण खूप छान आहे. त्या आपण उगाच नाही म्हणत लहानपण दे ग देवा मुंगी साखरेचा रवा, तर ही म्हण काही चुकीची नाही. हे बालपणी जे आपलं आयुष्य असतं ते आपले मन मोकळेपणाने आणि भरभरून जगून घेतो आपण. मोठं झालं की आपल्या डोक्यात बघा येतातच विचार, हे करायचं ते करायचं असतं, असं एक जबाबदारी येतात आपल्या अंगावर. तर ते आपल्याला म्हणजे सर्वांचं तेच असतं, पण जे काही बालपण असतं ना ते खूप भारी असतं. तर चला, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. चला बाय मंडळी. असाच आशीर्वाद प्रेम तुमचे माझ्या पाठीशी राहू द्या.